आता तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूला बोथ एंडकडनं कोणता गोलंदाज भावी ठरेल म्हणून ते निलेश यांच्याकडे टीम जाईल, कारण की निलेश यांनी देखील आज खतं प्रभावित केले. याआधी डेथ ओव्हरची षटकं 5 ते 6 धावांची टाकली होती. ती गोलंदाज निलेश टीमची आपण पाहतोय. निलेश गांधला यांना तुम्ही पाहता आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. निलेश आलेत. फॅन फॉलोअर्स आज मोठ्या संख्येने आहे. प्रेक्षक गॅलरी आज खचाखच भरली आहे, कारण की आज एरवड्याच्या टीम यजमान संघ आपण पाहतोय ज्या पाहायला मिळत आहेत. डाव्या बाजूला देखील क्रीडा रसिक, उजव्या बाजूला देखील क्रीडा रसिक. ओ लॉलीपॉप चेंडू दिलाय. चेंडू पा फाईन लेगला सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर आउट ऑफ द मार्क. चिराग षटकार. चेंडू अश्विन कुमकरला टाकणं म्हणजे यमराजांच्या घरात डोकावल्यासारखं आहे. तो तुम्हाला माफ करणार नाही. असे लॉलीपॉप चेंडू आले ना तर षटकार पाहावे लागतील. किती वेळ होता फटका खेळण्यासाठी. षटकार येतोय आणि धावसंख्या वाढली जलद गतीने. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली झाली. आता एका बाजूला या षटकाची असं म्हणेल बॅटिंग टीम साठी कमबॅक करावं लागेल. निलेश यांच्याकडे चांगले चेंडू आहेत, परंतु फुलटॉस देत असेल तर मोठ्या धावा नक्की येणार. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू फलंदाजासाठी मेजवानी मानली जाते. कधी एखाद्या डायबिटीसच्या पेशंटला विचारा गुलाबजामची चव काय, तसं फुलटॉस चेंडू क्रिकेटमध्ये आम्ही पाहतो बॅटिंगसाठी मेजवानी असते. या वेळेला चांगला टप्पा, हा टप्पा खरं तर टीमला गरजेचा असेल. गुडलिंग स्पॉटवरती चेंडू पडतोय, डॉट बॉल येतोय. अश्विन कुमकरला हा चेंडू समजू शकला नाहीये. एक बाजूला अक्षय भिसे देखील आहे, तो मोठ्या अडचणींना सामना करतोय. त्याने याआधी देखील मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, मला अजून स्ट्राईक नाही अक्षय भिसेला, परंतु अश्विन कुमकरनं 5 चेंडू खेळलेत, 7 धावा त्यानं टीमसाठी बनवल्यात. सकाळी कौशल टिंगरेचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. त्यानंतर याआधीच्या सामन्यात देखील हा चेंडू देखील आपण पाहतोय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगल येईल पण डाव्या बाजूला फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसतील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जे काय खरं प्रेक्षक राजा बसले मित्रांनो व्यासपीठावरती, या व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. कृपया तिथं कोणी बसू नका, कारण की लाईव्ह चालू आहे. सर्वांनी खुर्च्यांवरती बसा किंवा गॅलरी कक्षामध्ये बसा, कारण काल बॅनरला थोडीशी दुखापत झाली होती. काल तो बॅनर आपण पुन्हा चेंज केलाय, त्यामुळे तिथं कुणी त्या बॅनरला त्रास देऊ नका. चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. ब्रँडेड चौकार. फटका खेळायचा आहे. डॉट बॉल येईल. एक चेंडू चांगला येतो, एक चेंडू मोठा फटका येतो, असं देखील पाहायला मिळतं की काय असं मी म्हणेल. 20 धावा तुषार सर कळवतायत एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना उन्हाचा तडाखा जसा आहे ना तशा तडाख्यानं बॅटिंग करावी लागेल. टार्गेट जर तुम्ही 70+ ठेवत असेल ना तर ते मजबूत टार्गेट म्हणावं लागेल. बॅटिंग टीम परागदादा मोरे स्पोर्ट क्लब, अर्थातच तुम्ही पाहताय जस्ट क्रिकेट रॉयल्स टीम साठी त्याच महत्त्वपूर्ण असेल. धानोरी विरुद्ध एरवडा, एका बाजूला अनिलदादा सूर्यवंशी स्पोर्ट क्लब, सनी डेज एरवडा टीम आज क्षेत्ररक्षण करताय. टॉस जिंकले, क्षेत्ररक्षणाचा निर्णय होता. निलेश तयार. रिवर्सचा प्रयत्न, हे अनोखे फटके खर्च टीमला आज थोडीशी माग ठरू शकतात. डॉट बॉल आलेत लागोपाठ पुन्हा एकदा. षटक संपलं, 2 षटकांचा खेळ संपला. 10ची सरासरी पाहायला मिळते. 20 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा पाहायला मिळत आहेत.
टायमिंग प्रॉपर ओरपीत चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला. बॅटच्या रडारमध्ये अफरोज यांचा चेंडू पाहायला मिळतोय. जितक्या वेगानं टाकला तितक्या वेगानं बॅट फिरवली असं मी म्हणेल. एका बाजूला बॅटल अश्विन कुमकर यांच्या बॅटमधनं येतोय शानदार षटकार. धावसंख्या वाढली 26 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. खरं तर एका बाजूला तुम्ही पाहताय ग्राउंड कमिटी स्टाफ जे देखील आपण पाहतोय सर्व आयोजक कमिटीला मोठं सहकार्य करतायत. त्यांचा देखील आपण यानंतर नामोल्लेख करणार आहोत. ओहो इथं देखील बेगिटचा प्रयत्न फटका फसला. ओहो झेल नाहीये मित्रांनो. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. निर्जन स्थळामध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय. दानिश सारखा चांगला क्षेत्ररक्षक असताना त्याला 30 यार्डमध्ये उभं केलंय. ही मोठी अडचण तुम्ही पाहताय. खरं तर कॅप्टनच्या गोष्टी या सर्व बाबी हालचाली लक्षात येणं गरजेचे असतात. ज्या दानिशनं सकाळी एकाच सामन्यात 3 झेल घेतले होते तो आता 30 यार्डमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे ह्या चुका टाळणं गरजेचे आहेत. 28 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना विकी सुनसुना असतील या स्पर्धेसाठी ग्राउंड कमिटीचा स्टाफ आपण पाहतोय. विक्की सुनसुना, त्यानंतर दिनेश सरवान, जॉनी, कुलदीप दयाल, मोनीजी द्वारके, दानिजी अन्सारी, सोनू सोलंकी, कमम भाऊ, त्याचप्रमाणे आदित्य गायकवाड, ब्रावो. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आदित्य गायकवाड, ब्रावो यांना तुम्ही पाहताय. अपूर्व साळवी, तौसिफ शेख हे सर्व ग्राउंड स्टाफ कमिटी चांगल्या आयोजनाला सहकार्य करतायत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. 28 वरती धावफलक स्थिर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अश्विन कुमकर धानोरी शहराला बिलॉंग करतात. पाहिजे कशा प्रकारची बॅटिंग, एक षटकार तर खेळलेत. 2 धानोरीचे संघ आणि 2 आज एरवडा टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अफरोज तयार. हो यावेळेला कव्हरला बॉल खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक दुर्बल येत आहेत. तिथं आपण पाहतोय दानिश चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेला ट्राय हो रनआउटची संधी होती. तिथं आपण पाहतोय चेंडू निसटला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 30 वरती जी जाताना पाहायला मिळते आहे. संयमी खेळ आहे, शांत खेळ आहे. वातावरण जसं थंड झालं तुम्ही पाहता उन्हाचा तडाख आहे, हवा थंड झाली तशी धावा देखील आपण पाहतो संत गतीने येतात. एक मोठा फटका येतो. त्यानंतर चेंडू डॉट देखील येत आहेत. गोलंदाजांचं वर्चस्व कायम राहिले या स्पर्धेत. फुल टॉस समोरच्या बॉलला लॉंग ऑनला फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक विजय आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 31 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरं सुरू असताना अफरोज शेख देखील चांगला कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला त्यानंतरचे 4ही चेंडू चांगले टाकलेत. 5 धावा त्या 4 चेंडू म्हणजे टोटल 11 धावा या षटकात आतापर्यंत आलेल्या आहेत. हा चेंडू देखील निर्णायक असेल. हो अनोख्या स्टाईलनं फटके खेळले जात आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. खरं तर हा बाहेरचा चेंडू इतका ओढून मारण्यामध्ये खरं तर फलंदाजांना मोठ्या अडचणी येत असतात. कारण की लेग साईडचा फटका लेग साईडला देखील तुम्ही पाहता गॅप मोठा पाहायला मिळतोय. ऑफ साईडला देखील कव्हरला मोठा गॅप आहे. हे असं माइंड गेम तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 मिनिट ड्रिंक्स ब्रेक असेल 1 मिनिटाचा. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. कारण की ऊन जास्त आहे. कंपल्सरी 1 मिनिट ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या.
2-1 ड्रिंक्स ब्रेक समाप्त. लेट्स प्ले फडगाव शेरी प्रीमियर लीग. तुम्ही पाहताय या मतदारसंघातील एक मोठी आणि मानाची क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे उद्गाते आदरणीय आधारस्तंभ विशाल भाऊ टिंगरे युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक सचिनदादा कांदवे, असलमबाई खान, भरतदादा टिंगरे यांच्या सुंदर आयोजनातून साकारलेली वडगाव शहरी मतदारसंघातील एक मोठी क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा महासंग्राम आपण पाहतोय. 3 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात. चौथ्या षटकासाठी 32 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. बत्तीस धावा धावफलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजी करतील योगेश, जे आपण पाहतोय इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. योगेश येत आहेत जवळ मॅचकडे स्ट्राईक वरती. तुम्ही पाहताय खरं तर एका बाजूला अक्षय भिसे. 4 चेंडू अक्षय खेळला, 4 धावा त्यानं बनवल्यात. त्याला देखील आक्रमकता दाखवावी लागेल, कारण की बॉल टू रन समीकरण तुम्हाला बनवून चालणार नाही. मोठमोठे फटके दाखवणं टेनिस क्रिकेटमध्ये आता तुम्ही पाहतायत. एकर जोरींचा खेळ आता टेनिस क्रिकेट राहिला नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी सातत्यानं आपण मोठमोठ्या स्पर्धेत पाहतोय. तर याही स्पर्धेत ही आतिषबाजी होणार का अक्षयकडनं? हो स्लोवर वन चेंडू होता. किती टाइम होतं खरं तुम्ही म्हणे कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळायचा आहे. लिडिंग एक चेंडू बॉटम चेंडू लागतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 33 धावा. योगेश आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती आणि अचूक टप्प्यावरती पहिला चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती 33 धावा. संत गती लागली अश्विन कुमकर, कारण की अजून एका बॉलवर 9 विकेट संघाच्या खात्यात शिल्लक आहेत. धावा कधी येणार हा देखील मोठा प्रश्न आहे. यावेळेला बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत. विजय डाऊन द बॉल. ओहो झेल नाहीये, झेल नाहीये, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेला प्रयत्न. इथं आपण पाहतोय अक्षय भिसे. विकेट इथे इतक्या हळूवार जाऊन चालणार नाही. विकेट आली. अक्षय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू तिथं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक हो अनिल येत आहेत. स्वतः संघ मालक चेंडू अडवताना पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण अनिल यांनी पास सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती 2 चौकार आलते. त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर जसा विजय उपाळे बाद झाला ना, तसं संघाला गळती लागली. धावा येत नाहीयेत असं देखील मी म्हणणार आहे. षटकार चौकार थांबले, कारण की त्यानं 2 चौकार खेळले. अश्विन कुमकरचा एक षटकार तुम्ही पाहिलाय. पुन्हा दुसरा धावेला ट्राय. ओहो गडबड गडबड. तिथं दुसरी धाव देखील आहे. चित्तेच्या चपळाईने 2 धावा येतील. 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. परागदादा मोरे स्पोर्ट क्लब तुम्ही पाहताय. जस क्रिकेट रॉयल्स धानोरी संघ जो मैदानाच्या आतमध्ये आहे ना, त्या टीमकडनं तुम्ही पाहताय आज धावा थोड्याशा स्थिरावल्या. देखील धावेंना देखील महत्त्व द्यावं लागेल. मैदान मोठं आहे त्यामुळे 2-2 धावा पडून पूर्ण देखील केल्या जातील, यात मात्र शंका नाहीये. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला बिग हिट टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल सरळ रोडला. षटकार छेडान.
चांगला टायमिंग पाहायला मिळतोय. युवा सितारा ऋषी आहे, रंग बदलतोय. हो, इथे देखील बिग हिट करायचं आहे. तिथं केलं हो डिरेक्ट हिट आणि इथं आपण पाहतोय बालंबाल बचावला अश्विन कुमकर असं म्हणावं लागेल. अगदी एष्ट्यांच्या जवळला चेंडू आला. षटकाची होतीये समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. 11ची सरासरी कायम ठेवली आहे. 44 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 44 धावा 11ची सरासरी पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ शेष. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जाणार हे देखील पाहावं लागेल. 44 धावा आहेत. नक्कीच अश्विन कुमकर यांना तुम्ही पाहताय. महाराष्ट्र पोलीस देशाचे जवान आहेत. चांगली तुम्ही पाहता वेळात वेळ काढून क्रिकेट देखील खेळतात. दानोरी प्रीमियर लीग देखील गतवर्षी गाजवली अश्विन कुमकर यांनी आणि यावर्षी तुम्ही पाहताय वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये या मतदारसंघातील हा संघ तुम्ही पाहता. एका बाजूला परागदादा बोरे स्पोर्ट क्लब, जस्ट रॉयल क्रिकेट्स दानोरी टीम तुम्हाला पाहायला मिळतात. बॅटिंगच्या मार्कवरती असताना अफरोज आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. रफ्तार का राजा यावेळी पाहताय थोडंसं रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इनॅक्शन गोलंदाजी करतील. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11ची सरासरी 4 षटकांमध्ये पाहायला मिळाली. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं गेलं, परंतु आता गाडीचा गिअर बदलावा लागेल कारण की 12 चेंडू जे असतील ते हाणामारीचे असतील. फुल रँगचा बॉल टॅप केला, फटका. चेंडू क्षेत्ररक्षक दूर येईल. सिंगल वेगानं वाह, परंतु धावत आलेच वेगानं निलेश असं मी म्हणेल. बरोबर चेंडू निसटतोय. ताकदवर क्षेत्ररक्षण केले जाते. दानिशचं कौतुक करेल युवा सितारा आज खरंच क्षेत्ररक्षणामध्ये कमाल करतोय. 3 झेल त्यांनी आधी टिपले, त्यानंतर बाउंड्री लाईनवरती एक चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तर एकेरी धाव्यांचं महत्त्व आता एका बाजूला बॅटिंग टीमला लक्षात घ्यावं लागणार नाही कारण की इथं मोठं रौद्र रूप धारण करावं लागेल. 46 धावा 5वं षटक सुरू असताना पाहायला मिळत आहेत. खेळण्यासाठी फटके आहेत ऋषी आयरकडं. याआधी एक चांगला षटकार तुम्ही पाहिला, लांबचा षटकार येताना पाहायला मिळतोय. ऋषी बदलणार का रंग जावा मॅचकडे. अफरोज शेख तयार. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समोर. ऋषीवरती नजरा लागून आहेत. ऋषी किती धावा बनवणार आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. तर महाराष्ट्र पोलीस अश्विन कुमकर यांना तुम्ही पाहतायत. फुल टॉस, चेंडू हवेत. चेल टिपला, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट आली. फलंदाज ऋषी आहेर इथं बाद. फुलटा चेंडूवरती गरजेचे असतील. धावफलकावरती आपण जाऊया. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील आपण पाहतो हलक्या त्याने खेळला. ओह क्षेत्ररक्षक दुर्वान येईल. एक धाव आली. दानिश थ्रो येईल. ओह फेक केली आहे, परंतु तुम्ही पाहताय इतक्या वेगानं अफरोज यांच्या दिशेने त्यानं फेकला ना चेंडू, त्यांना देखील दुखापत होता राहिली आहे. अशी फेक करून चालणार नाही. एक धाव शॉट म्हणजे इथं बॅटिंग टीम पुन्हा चुका करतायत. एकच धाव मिळणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळानंतर 2 धावा घेतल्या, परंतु एक धाव शॉट आहे.
तुम्ही जर अशा अर्धवट धावा घेत असतील तर पंच नक्की दंडित करतील. एक धाव शॉट येताना पाहायला मिळते. अमर सरांचा इशारा येतोय. 47 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये महाराष्ट्र पोलीस. अश्विन कुमकर स्वतः एका बाजूला किल्ला लढवत आहेत. त्यांना साथ देणारा फलंदाज असतील का शहाजी? एका बाजूला जे बॅटिंगला आलेत शहाजी यांना देखील हात खोलावे लागतील. अंतिम डेथ ओव्हरचे चेंडू शिल्लक राहिलेत. 9 चेंडू अजून शिल्लक असतील. किती धावा येणार? 47 वरती धावफलक आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 पाहायला मिळत आहेत. हो इथे देखील रफ्तार पाहायला मिळते. शहाजी बाद आल्या विकेट, मोठी विकेट. शहाजी बॅक टू द पवेलियन. रुपेश यांचं चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळते. चला न्यू बॅटल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अमय शेवाळे तुम्ही पाहता आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अमय शेवाळे तुम्ही पाहता न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 47 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. अमय जर पाहिलं ताकदवर ब्लास्ट आहे. खेळणार का मोठमोठे फटके. अफरोज यांनी या षटकात थांबवलंय असं मी म्हणेल. आतापर्यंत अफरोज यांनी जर पाहिले ना अभ्यास करा. फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी अफरोज शेख करतायत. रफ्तार का राजा निर्णायक षटक टाकताना पाहायला मिळत आहेत. अफरोज यांचा तुम्ही रनअप पाहू शकता. किती मोठ्या पावलांचा रनअप आहे आणि चांगली टप्प्यावरती गोलंदाजी आहे. यावेळेला ओरपी चेंडू समोरच्या बाजूला आल्या अमयच्या बॅट बंद. बिग हिट, धूमधडाका षटकार. टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात. तुम्ही पाहताय टीम परागदादा मोरे स्पोर्ट क्लब अर्थातच जस्ट क्रिकेट रॉयल्स धानोरे टीमचा अर्धशतक कंप्लीट. 53 धावा टीमच्या धावफलकावरती लागत आहेत. गोलंदाज तयार. अफरोज यांच्यावरती आक्रमण. ताकदवर ब्लास्ट आहे. मी आधी देखील म्हणलं अमय शेवाळे आणि आल्या मोठा बिग हिट आलाय. हो येथे देखील आपण पाहतोय फुलर लेंगचा बॉल हलके तर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक येईल. ओहो वा क्षेत्ररक्षण चांगला आहे. चेंडू स्टॉप केलाय कारण की इतकी चित्त्याच्या चपळाने आला. इतके आउटफील्ड खराब असताना देखील क्षेत्ररक्षकांनी चांगला चेंडू अडवलाय. तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय युवा क्षेत्ररक्षक आहेत. याआधी आकाश देखील आपण पाहतोय चांगले झेल घेताना आज पाहायला मिळतोय. दानिश असेल आकाश असेल हे दोन्ही क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतायत. चला कोणत्याही टीमला आपण रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. पंचांना जर वाटलं तर अडचण आहे तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. एक धाव शॉर्ट आहे म्हणजे एक धाव इथं कमी केली जाईल. म्हणजे दोन्ही वेळेस चुका करतायत. तुम्ही पाहताय बॅट्समन आपण पाहतोय वारंवार अर्धवट धावा पूर्ण करताय असं मी म्हणेल. रोहन भाऊ साठे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. रोहन भाऊ आपलं देखील WSMPLच्या वतीनं मनापासून स्वागत. पाच षटकांचा खेळ संपला. 54 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 पाहायला मिळत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. लवकरच तुमच्या आमच्या भेटीला ही स्पर्धा झाल्याबरोबर एक नवीन स्पर्धा आपल्या भेटीला येते. राजपूत क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेटची महासंग्राम तुम्ही पाहणार आहात. प्रथम क्रमांकासाठी 25,000 रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर येरवडा भाजी मार्केट येरवडा पुणे या ठिकाणी खेळवली जाते. अखिल येरवडा वडार समाज सांस्कृतिक हॉलच्या समोर तुम्ही ही स्पर्धा पाहणार आहात. त्या स्पर्धेला देखील सर्वांनी आवर्जून भरभरून बक्षिसं त्या स्पर्धेमध्ये देखील आहेत. राजपूत क्रिकेट क्लब येत्या 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पासून ही स्पर्धा सुरू होते. नाईट क्रिकेटची हाफ पिच क्रिकेट स्पर्धा म्हणजे तुम्ही पाहताय कालपासून सुरू झालेली आहे. थँक्यू. चोपन्न धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक सुरू असताना गोलंदाज तयार. सव्वा मॅचकडे योगेश आलेत अंतिम षटकासाठी. पाहिजे एका बाजूला आता अंतिम षटकामध्ये महाराष्ट्र पोलीस अश्विन कुमकर साहेब आक्रमक होणार का.
आखो टप्प्याचा बॉल बेगेटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. दानिश चेंडूवरती येईल, एक धाव आली. दुसऱ्या धावेला ट्राय फेक येईल. फेक चांगली पाहायला मिळाली. बॅकअप देखील येताना पाहायला मिळते. तिथं आपण पाहतोय 2 धावा जे येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली. अब तक 56 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 56 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स इन 6 ओव्हर इन प्रोग्रेस. 6वं षटक चालू असताना 56 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटकामध्ये धुमाकूळ घालतील का महाराष्ट्र पोलीस? अश्विन कुमकर. पाहायचं अजून 5 चेंडू बाकी आहेत. तर योगेश तयार. फुल टॉस चेंडू त्याला पाठवले. वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. टिपला झेल. टाळ्यांचा गजर होतोय. दानिश साडी. विकेट आली महाराष्ट्र पोलीस. अश्विन